नंदग्राम. नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर आणि मी आहे नंदग्राममध्ये. आणि हे नंदग्राम ज्यांनी स्थापन केलं ते अभिलाष नागला सर आपल्याबरोबर आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत तुमच्याच जागेत. थँक्यू सो मच. तर साधारणपणे आपल्याला कल्पना आलीच की नंदग्राम हे काहीतरी भन्नाट आहे. ते भन्नाट काय आहे, स्वरूप त्याचं काय आहे, कशामुळे ते भन्नाट झालेलं आहे, अभिसरांचं योगदान काय आहे, हे सगळं आपण निवांत चर्चा करत ऐकून घेणार आहोत. नंदग्राममध्ये स्वागत. आता ज्या नंदग्रामबद्दल आपण बोलतो आहोत ते नेमकं काय आहे, अभिसर काय आहे नंदग्राम? नंदग्राम गोधाम हे जसं नावामध्येच तुम्हाला दिसेल गोधाम, जिथे गायींचा धाम आहे. इथे सुरुवातीला आपण संकल्पना अशी आहे की बाबा नंदग्राम म्हणजे हे नंद बाबाचं गाव. ग्राम मीन्स संस्कृत वर्ड आहे ग्राम. बरोबर. नंदबाबांचं, आता नंदबाबांचं गाव आलं म्हटलं म्हणजे गायी आल्या. तर जिथे गोवंश आहे वासाला, असा हा गोधाम आहे आपला नंदग्राम गोधाम. बरोबर. पण सर, ही जी संकल्पना आहे गोधाम स्थापन करण्याची जळगावसारख्या ठिकाणी, ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली, या पाठीमागची प्रेरणा काय होती आणि सुरुवात कशी झाली नंदग्रामची? याला आता सविस्तर सांगायचं म्हटलं म्हणजे माझं एज्युकेशन पुण्याहून झालंय, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. MBA झाल्यानंतर वडिलांची इच्छा होती की बाबा तू पुण्याला जॉब वगैरे नको करू, तू इकडे येऊन जा, आपण काहीतरी सुरुवात करूया. तर आमच्या आजींनाही गोसेवेची फार आवड होती. तर MBA झालं माझं 2015 मध्ये. MBA झाल्यानंतर इथे आल्यावर 5-6 महिने रिसर्च केली. मग आजींची आणि वडिलांची इच्छा होती की बाबा आपण गोसेवेने सुरुवात करूया, गोपालन करूया. तर नेमका कॉन्सेप्ट त्यांचा आहे. म्हणजे आमच्या आजीला गोसेवेची आवड होती, आजींची प्रेरणा आहे आणि वडिलांनी ती संकल्पना सुचवली. तिथून गोसेवेला आपण सुरुवात केली. पण सर, गोसेवा आणि गायींचं हे धाम स्थापन करणं ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती. बरोबर. तुम्हाला असंख्य अडचणी आल्या असतील, असंख्य तुम्हाला चॅलेंजेस आले असतील, तुम्ही त्यावर मात केली असेल, त्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. बिलकुल. पण आजी आणि बाबांची जी ही संकल्पना आहे, तर या संकल्पनेच्या अनुषंगाने या नंदग्रामचा विस्तार आणि उद्दिष्ट आपण काय ठेवले डोळ्यासमोर? नंदग्राम गोधामचा प्रमुख उद्देश हाच होता आपला की आपली जे भारतीय देशी गोवंश आहे. आता यामागची एक बॅक स्टोरी तुम्हाला सांगतो मी स्टार्टिंगला, की ग्रॅज्युएशन आणि PG संपल्यावर मी इथे आलो, तेव्हा आपण फ्रँकली स्पीकिंग डेअरी फार्मिंग स्टार्ट करावा हा नियोजन होता. आणि त्याच पिरियडमध्ये आपला नाशिकचा कुंभमेळाही होता 2015. बरोबर बरोबर. तर त्यावेळेस काही संत मंडळींची भेट झाली आणि तिथून प्रेरणा मिळाली बाबा डेअरी फार्मिंगसाठी. पहिले जे जर्सी HFचं प्लॅनिंग होतं तिथून ते आमचं थोडंसं ब्रेन वॉश झालं. आणि ब्रेन वॉश नाही म्हणणार त्याला, एक इन्स्पिरेशन मिळाली की बाबा भारतीय गोवंश पाळावा. जर्सी HF पेक्षा आपले जे भारतीय गोवंश, आपल्या गोमातेमध्ये जी ताकद आहे ती या जर्सी HF मध्ये नाहीये. तर तिथून संत मंडळींचा आशीर्वाद मिळाला आणि शेवटी परिवाराची प्रेरणा होतीच. तर तिथून भारतीय गोवंशाचं आपण पालन करावं ही एक प्रेरणा मिळाली. आणि मग गुजरातहून आपण 2016 मध्ये 8 ते 9 आपल्या गिर गाई आणल्या आणि गोप्रवेश आपल्या नंदग्राम गोधाममध्ये केला. सर, या नंदग्रामचं नेमकं उद्दिष्ट काय आहे आपला? सर, जसं मी सांगितलं तुम्हाला मागे, आपला प्रमुख उद्देश आहे भारतीय गोवंशाचा प्रचार आणि प्रसार. आजच्या युवा पिढीला आपल्या देशी गायींचं महत्त्व कळावं. कारण की आता लहान मुलांना सुद्धा माहिती नाही की दूध कुठून येतं. त्यांना असं वाटतं दूधवाला भैया देतो, पिशवीतून येतो. तर नेमकं त्यांना एज्युकेट करावं. आणि प्लस आपली जी भारतीय संस्कृती आहे, जे आपले ॲन्सेस्टर्स होते जे देशी गाई पाळायचे, त्या देशी गायींचे आपले मेडिसिनल व्हॅल्यूज किती होत्या, त्यांचं आपल्या लाईफस्टाईलमध्ये किती इम्पॉर्टन्स होतं. तर ते हा कॉन्सेप्ट आहे बॅक टू बेसिक्स. जे आपले बेसिक्स होते आपण तिथेच जातो परत. तर हाच आपला एक प्रमुख उद्दिष्ट आहे की बाबा भारतीय गोवंश पाळून त्यांचा प्रचार आणि प्रसार करावा. आणि आपलं जे देशी गायींचं महत्त्व जे आजच्या युवा पिढीला माहिती नाही आहे, तो मेसेज त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, आपले सन्माननीय शंकराचार्य आहेत अभिमुक्तेश्वरानंदजी, त्यांनी गायीसाठी, देशी गायीसाठी, गोमाता आणि तुम्ही त्याच्या अनुषंगाने प्रचार प्रसार करण्यासाठी, पुरातन महत्त्व जे गायीचं होतं ते प्रस्थापित करण्यासाठी खूप मोठी चळवळ उभी केलेली आहे. तर आपल्याला ही अशी संतकृपा लाभली का, किंवा संतांच्या अनुषंगाने असं कधी काही घडलं का की तुम्हाला असं वाटलं की नाही, आपण हे सगळं पाश्चात्तीकरण सोडून आपल्या ज्या मूळच्या व्यवसायाकडे, जो आपला हिंदू परंपरेमधला व्यवसाय आहे गोवंश पालन, आणि याच्याकडे वळलं पाहिजे, असं कधी काय झालं का?
मागे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जी प्रेरणा मिळाली ती आपण नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये काही संत मंडळींची भेट झाली. तर आपल्या भारतातली जी सगळ्यात मोठी गोशाळा आहे, जिथे 1,00,000 गोवंश आहे, 40,000 नंदी आहे, असे ते राधाकृष्ण महाराजजी परमपूज्य, ते माझे प्रेरणास्थान आहे. म्हणजे त्यांनीच मला प्रेरणा दिली की बाबा जर्सी HFच्या मागे धावू नका, आपल्या भारतीय गोमातेमध्ये फार ताकद आहे, भारतीय गोवंशाचं तुम्ही पालन करा. आणि म्हणजे एखादा युवा जर या गोष्टीमध्ये करत असेल ना, तर त्यांना ते खूप आवडतं. म्हणजे ते खूप, म्हणजे त्यांना असं वाटतं की बाबा हा आजचा तरुण माझ्याकडे आला आहे आणि मी याला मोटिवेट करतो, इन्स्पायर करतो आहे. तर माझ्यापेक्षा जास्त ते खुश झाले. आणि त्यांचं म्हणजे फार मार्गदर्शन वेळोवेळी राहतोच मला, त्यांच्या कंटिन्यू टचमध्ये आहे. तर जसं तुम्ही म्हणाले तर संत मंडळींची त्यांची फार कृपा आहे. आणि त्यांच्यासोबत जे जुळलेले आहे संत वगैरे, म्हणजे त्यांच्या सर्कलमध्ये त्यांनी मला जोडून घेतलेलं आहे. फक्त 32 वर्षे आहेत अभिलाष सर, आणि त्यांनी 28 एकरमधलं हे गोवंशाला समर्पित असणारं हे इतकं छान नंदग्राम उभं केलेलं आहे. सर, आता याचा जो मूळ उद्देश आहे की आपल्या समाजातल्या तरुणांना गोवंशाचं महत्त्व कळावं, व्यवसायाचं महत्त्व कळावं, हे उद्दिष्ट तुम्ही आत्तापर्यंत किती साध्य करू शकलेला आहात, याचा विस्तार कसा झालेला आहे? आता बघा, एकदम आपण लगेच बोललो आजच्या यंगस्टर्सला की बाबा तुम्ही गाई पाळा किंवा गोमाता केलं, तर ते त्यांना समजणार नाही. तर टीनेजर्सला किंवा यंगस्टर्सला इथे जर आणायचं असेल तर त्यांना काही ना काही आपल्याला लॉलीपॉप द्यावी लागेल. क्या बात आहे. तर त्याच्यासाठी आपण रिसॉर्ट, गोकृषी पर्यटन एक संकल्पना आहे जी महाराष्ट्रात मला नाही वाटत, मी पण फार फील्ड व्हिजिट्स केलेल्या आहे. गोकृषी पर्यटन हा कन्सेप्ट नंदग्राम गोधामने सुरू केला आहे, असं मी म्हणेल तर अतिशयोक्ती नाही होणार. तर आपण गोकृषी पर्यटन डेव्हलप केलं, त्याच्यामध्ये काही सेल्फी पॉईंट्स आपण, तरीही आपला कल्चर किंवा आपला बेस सोडलेला नाही आहे. जरी आपण त्याचं थोडंफार मॉडर्नायझेशन, पाश्चात्तीकरण केलं तरी आपण आपली संस्कृती, आपलं कल्चर, आपलं बेस सोडलेलं नाही आहे. आणि तेच यंगस्टर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी आपण रिसॉर्ट डेव्हलप केला, काही सेल्फी पॉईंट्स आणले, म्हणजे एक टुरिझममध्ये कन्वर्ट केलं त्याला, गो पर्यटन म्हणून. तर जेव्हा आजची युवा पिढी इकडे येईल, व्हिजिट करेल, तेव्हा इथे आल्यावर तर आपण आपला मेसेज त्यांना नक्की पटवून देऊ, ही मला खात्री आहे. फक्त त्यांना इथे येण्याकरिता आपण काही डेव्हलपमेंट्स केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण हळूहळू प्रोग्रेस करतच आहोत. मी असं नाही म्हणेल की 100% आपण सक्सेसफुल झालो, पण प्रोसेसमध्ये आहो आपण. सक्सेस इज ऑन द वे. क्या बात आहे. बघा, संस्कृती आणि विकास यांचा जर तुम्हाला एकत्र परिणाम साधायचा असेल तर त्याचं उत्तम मॉडेल म्हणजे नंदग्राम आहे, जे व्हिजिट केलंच पाहिजे. अभिलाष सरांनी खूप छान सांगितलं की लॉलीपॉप, चॉकलेट जरा द्यावं लागते यंगस्टर्ससाठी. म्हणजे बघा, उद्देश खूप चांगला आहे की गोवंशाचं पालन झालं पाहिजे म्हणून नंदग्राम आहे, पण ते चालवण्यासाठी इथे यंगस्टर्सने येण्यासाठी इथे वॉटर पार्क आहे आणि गोकृषी पर्यटनासारखी अनेक वेगवेगळ्या संकल्पना डेव्हलप केलेल्या आहेत. इथे खूप चांगलं फूड मिळते, सेल्फी पॉईंट्स आहेत, त्याच्यामुळे इथे लोकांची रेलचेल वाढलेली आहे. तर हे लॉलीपॉप्स जे आहे ते पण कसे डेव्हलप केले गेले, कसे ठरवून ते इथे आणले गेले, ही भन्नाट जी काही आयडिया आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर आता आपण आपला प्रवास पुढे करूया सर. आता इथला जो पुढचा टप्पा आहे त्या टप्प्याकडे आपण वळूया. चला आमच्या बरोबर. आणि आता आपण भेटणार आहोत आपल्या या गोग्रामच्या मुख्य हिरोईन्सना. इथे खूप साऱ्या हिरोईन्स आहेत आणि त्या आहेत आपल्या या गायी, आपल्या या गोमाता. असं म्हटलं गेलं की तुमच्या डोक्यात पाणी झालंय का की तुम्ही हा व्यवसाय सुरू करता आहात? तुमच्या बरोबरीचे लोक इंग्लंडला, अमेरिकेला, जर्मनीला चाललेले आहेत, चांगले पैसे कमवतात, तुम्ही कुठे 50 वर्ष मागे जातात. या सगळ्या टीका अभिलाष सरांनी झेलल्या आणि तरीही गोग्रामचं हे मॉडेल व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा सफल करून दाखवलेलं आहे. खरं तर गोमातेची काळजी घेणं, प्राण्यांची काळजी घेणं हे फार जिकरीचं असतं, पण तरीही तुम्ही ते उत्तम स्वीकारलेलं आहे, सादर केलेलं आहे. सर, काय काय काळजी घ्यावी लागते, काय काय चॅलेंजेस आहेत हे सगळं रन करताना? चॅलेंजेस म्हणायला गेलो तर फ्रँकली स्पीकिंग, सुरुवातीला जेव्हा हा निर्णय घेतला गोपालनाचा, 9 गायींचा गोप्रवेश केला आपण. ओके. जेव्हा आपण हा निर्णय घेतला की बाबा या गायींचा दूध आपण काचेच्या बॉटलमध्ये सिटीमध्ये वितरण करावं, तर सुरुवातीला डिलिव्हरी बॉयज कोणीच नव्हते. तर स्टार्टिंगचे जे 20 ते 25 लिटर मिल्क बॉटल्स डिलिव्हर करायच्या, म्हणजे 30 to 45 डेज मी स्वतः स्कूटीवरती त्या डिलिव्हर केल्या आहे. त्यावेळेस फ्रँकली स्पीकिंग मला फार एम्बॅरेसमेंट वाटली की बाबा मी MBA करून
मोठमोठ्या कंपनींचे ऑफर्स रिजेक्ट करून इथे आलो आणि हे मी काय करतो आहे, म्हणजे दुधाच्या बॉटल लोकांना देतो आहे. म्हणजे त्यावेळेस डिमोटिवेशनही आलं आणि एम्बॅरेसमेंटही आली की बाबा, पण आता मागे वळून पाहतो तर असं वाटतं की ते सगळं सार्थक होतं, कारण त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभला असेल. आणि हे मी 100% सांगेल, कारण की मी अनुभव घेतला आहे की गोमातेचा आशीर्वाद असला तर तुम्ही नक्कीच पुढे जातात. वा. कारण की म्हणतात ना 33 कोटी देवी देवता आहे, तर एका देवाला पूजण्यापेक्षा तुम्ही 33 कोटी देवी देवतांची सेवा करा, तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. बरोबर. आणि माझी जी स्टोरी ही तुमच्या समोरच आहे. करेक्ट. की कुठून आपण सुरू केलं आहे आणि आज गोमातेच्या आशीर्वादाने आज आपण कुठपर्यंत आलेलो आहोत. बरोबर. पण सर एखाद्या यंगस्टरला जर परत गोशाळा काढायची असेल तर यांच्या तब्येतीबाबत त्यांनी कुठली काळजी घ्यायची आहे का? कुठले कुठले चॅलेंजेस असतात एक गोमाताचं हे सगळं रन करण्यासाठी? चॅलेंजेस बघा, आपले जे भारतीय गोवंश तुम्हाला पाळायचं आहे ना, तर हे यांना आपण प्राणी नाही म्हणणार. खरं तर आपण गोमाता म्हणतो. गोमाता का म्हणतो? कारण की त्यांना पण इमोशन्स आहेत. तर एकदा इमोशन्स आले तर प्रत्येक गोष्टीचा त्यांच्यावरती इफेक्ट होतो. ते क्लायमॅटिकल चेंजेस म्हणा, किंवा आता गाईला वासरं पाहिजे असतात. बरोबर. जर्सी HF गाईसारखं नाही आहे की मशीनद्वारे मिल्किंग केली किंवा त्यांना त्यांचा वासरू नाही लावला. तर ह्या फार इमोशनल आहेत. तर यांची हेल्थ आपल्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. बरोबर. एखादा व्हेटरनरी डॉक्टरशी तुम्ही कन्सल्ट करून ठेवा. बरं. आणि त्यांच्या खानपानकडे विशेष लक्ष द्या. आणि त्यांना म्हणजे प्रेमाची गरज असते, कारण की ते इमोशनल आहे. तुम्ही त्यांना जीव लावा, ते तुम्हाला जीव लावतील. पण सर हायजीन कसा मेंटेन करतो आपण? हायजीन तुम्ही आपले ग्वाले अपॉइंट करा, लेबर्स अपॉइंट करा, क्लिनलीनेस ठेवा, त्यांचं वॅक्सिनेशन करा. आणि त्यांना काही नाही, ते फक्त 2 टाईमचा चारा मागतात. जसं आपल्याला 2 टाईमचं जेवण हवं आहे, त्यांना 2 टाईमचा चारा द्या. जसं आपण ब्रेकफास्ट करतो तसं त्यांना फीड हवा असतो, तो द्या. आणि त्यांना एक हॅप्पी वातावरण द्या. बरोबर. हॅप्पी काऊज गिव्स हेल्दी मिल्क. क्या बात आहे. म्हणजे त्या जितक्या खुश आहेत. एक संतांनी सांगितले, जशी गोमातेची स्थिती तशी तुमची परिवाराची स्थिती. तर जशी आपल्या गोमातेची स्थिती राहील, ती खुश राहील, तर तिचा आशीर्वाद भेटून तुम्ही पण खुश राहाल, तुम्हालाही ते भरभराटीने यश देईल. सर असा एखादा प्रसंग की तुम्हाला त्या दिवशी क्लिक झालं की अरे हा फक्त गोमातेचा आशीर्वाद होता आणि म्हणून हे सगळं होऊ शकलेलं आहे, याचं एखादं जिवंत उदाहरण? याचं जिवंत उदाहरण असं की जेव्हा आपण गोप्रवेश केलं त्यावेळेस माझ्या ध्यानीमनीही नव्हतं की मी पर्यटन किंवा रिसॉर्ट डेव्हलप करेल किंवा वॉटर पार्क करेल. हळूहळू गोपालनानेच इथे जेव्हा लोक येत गेले, गोमातेची आणि लोकांची प्रेरणा होती की आपण इथपर्यंत पोहोचलो. आणि याला मी 100% म्हणेल की हे गोमातेचाच आशीर्वाद आहे. कारण की स्टार्टिंगला कुठलाही असा मास्टर प्रोजेक्ट किंवा मेगा प्लॅन ब्लू प्रिंट अशी नव्हती. ती स्टेप बाय स्टेप यांच्यामुळेच. आणि म्हणूनही आजही मी ते नाव चेंज नाही केलं आहे. नंदग्राम गोधाम आहे. भले त्याच्यात कितीही डेव्हलपमेंट झाल्या तरी गोधाम आपण सोडणार नाही आहे. बरोबर. कारण की आपला बेसच तो आहे. बरोबर. तसं दूध हा तर मुख्य आपला उत्पादनाचा घटक आहेच. बरोबर. पण त्याबरोबर अजून कुठले कुठले घटक आहेत इथून मिळणारे की ज्याची आपण विक्री करतो किंवा जे आपल्याकडे अवेलेबल होतात? आपला एक तर दूध आहेच. दुधापासून आपण बिलोना प्रक्रियाने तूप बनवतो. अरे वा. तूपचा बाय प्रोडक्ट आहे ताक. बरोबर. आणि शेण आणि गोमूत्र. मी का बरं म्हणाला की आपण भारतीय गोवंश पाळायला पाहिजे? कारण भारतीय गोवंशामध्ये आपल्या गोमातेचा शेण आणि गोमूत्रालाही फार महत्त्व आहे. ओके. ऑर्गॅनिक फार्मिंग जे म्हणतात आपण, आजकालची जी तो ट्रेंड झाला आहे, सिटी लाईफस्टाईल आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग काय आहे? ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे गायींच्या शेण आणि गोमूत्रापासून केलेली शेती. हे सगळ्यात मोठं प्रबोधन तुम्ही दिलेलं आहे. त्यालाच आता सिटीच्या क्राऊडला फक्त ऑर्गॅनिक फार्मिंग माहिती, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स माहिती, पण त्यांचं ओरिजिन काय, सोर्स काय? सोर्स हाच आहे. फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स न वापरता शेण आणि गोमूत्रापासून तयार केलेले प्रोडक्ट्स इज ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. उलट मी सांगतो तुम्हाला की हेच फ्युचर आहे. भारतीय गोवंश पाळून त्याचे प्रोडक्ट्स किंवा त्याला एक इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आहे. एक्झॅक्टली. मी असं नाही म्हणणार की फक्त स्पिरिच्युअल आहे किंवा गोमाताच म्हणा. गोमाता तुम्हाला देईल तेवढं. बरोबर. दूध देईल तुम्हाला हेल्दी. करेक्ट. आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये फार इम्पॉर्टंट. करेक्ट. नंतर तूप आहेच. बरोबर. बटर मिल्क, ताक आहे. बरोबर. प्लस ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी तुम्हाला शेण आणि गोमूत्र आहे. बरोबर. म्हणजे तिचं वेस्टेज सुद्धा तुमच्यासाठी मेडिसिन आहे. क्या बात आहे. म्हणूनच ती आपली गोमाता आहे. आणि म्हणूनच आपले ॲन्सेस्टर्स तिला पूजायचे. गोमाता आपल्या लोकांना अजून माहितीच नाही आहे गोमाता का म्हणतात. कारण की ती आईसारखं सेल्फलेस नेचर आहे तिचं. जशी आपली आई सेल्फलेस असते
विदाऊट एनी प्रेम स्वार्थ. देत असते. तसंच ती गोमाता आहे. बरोबर. म्हणजे बघा आता आपला प्रवास स्पिरिच्युअलिटी कडून बिझनेस मॉडेल कडे पण झाला आणि आता आपण परत चाललेलो आहोत सस्टेनेबिलिटी कडे. इतका छान हा व्यवसाय आहे. पण सर व्यवसाय म्हटलं आणि एखाद्या यंगस्टरला हे नव्याने सुरू करायचं असलं तर त्याला फंडिंग हा जरा प्रॉब्लेम असतो. बरोबर. तर हे सगळं करण्यासाठी एखाद्याला सुरुवात करायची असेल तर त्याने फंडिंग कसं आणावं, शासनाच्या काही योजना आहेत का, काय प्रायव्हेट बँक्सच्या काही योजना आहेत का की जेणेकरून तो हे सगळं डेव्हलप करू शकेल. फंडिंगचा असा विषय की कुठलाही बिझनेस तुम्हाला स्टार्ट करायचा आहे तर फर्स्ट तुम्ही ट्रायल अँड एरर करा. पहिले तुम्ही फक्त 2-3च गोवंश आणा आणि त्याच्यासाठी आपल्या नाबार्डच्या भरपूर योजना आहेत. नंतर आपल्याला सरकार मुद्रा लोन देते. यंगस्टर्ससाठी भरपूर काही योजना आपल्या महाराष्ट्र सरकारच्या पण आहे, केंद्रीय आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण आहेत. पण फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कुठलाही बिझनेस स्टार्ट करताय, भले योजना असतील तुम्हाला फंड्स मिळेल, पण तुम्हाला एक सक्सेसफुल मॉडेल तयार करण्यासाठी तुम्ही ट्रायल अँड एरर करा. म्हणजे एकाच दमा तुम्ही 50 गायी नका आणू. तुम्ही सुरुवातीला 4 ते 5 गायी आणा, त्यांच्यावरती ट्रायल घ्या. तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळतो, काय रिझल्ट मिळतो, म्हणजे भरपूर काही आहे ट्रायल अँड एरर. तुम्हाला सक्सेस बघा, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तर पहिले तुम्ही ते अंडरस्टँड करा की हा नेमका बिझनेस मॉडेल कसा आहे. आता यूट्यूबवर आपण भरपूर सक्सेस स्टोरीज बघतो, पण ते सक्सेस स्टोरीजच्या बॅकसाईड कॉन्टेंट असतो, पण त्यांची बॅक स्टोरी पण माहिती असते ना लोक. आपण असं विचार करतो बाबा यांच्या 100 गायी, तर मग आपल्याकडे जरी फंड असेल तर आपल्याला 100 गायी आणायच्या नाही. तुम्ही पहिले ट्रायल अँड एरर घ्या. रिझल्ट नक्की आहे, यशही मिळेल. फक्त सुरुवातीला 3-4 गायी, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. सर आता हा बिझनेसच आहे आणि बिझनेस म्हटलं की अपयश, अडचणी, चॅलेंजेस असतात. शेवटचा प्रश्न या सेगमेंटमधला सर की तुम्ही हा व्यवसाय सुरू केल्यापासून आत्तापर्यंत तुम्हाला कुठल्या कुठल्या मेजर अडचणींना, समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? सुरुवातीला असं बघायला गेलं तर कुठलाही फॅमिली बॅकग्राऊंड हा बिझनेस रिलेटेड नव्हताच. क्या बात. सगळ्यात पहिले चॅलेंज. प्लस आमच्या पूर्ण परिवारामध्ये कोणीही गायींचं पालन केलेलं नव्हतं. आजींना आवड भरपूर होती, पण त्यावेळेस गोपालन हे म्हणजे आम्ही असमर्थ होतो. तर सगळ्यात मोठा चॅलेंज तर हाच होता की बिझनेस बॅकग्राऊंड नाही आहे. त्यातल्या त्यात गोपालन कोणी केलेलं नव्हतं. माझा एज्युकेशनल बॅकग्राऊंड होता MBA फायनान्स. करेक्ट. म्हणजे काही पण डायरेक्ट कुठलाही इक्वेशन असा फिट बसत नाही होता नंदग्राम गोदामसाठी. तरी पण स्टेप बाय स्टेप फील्ड व्हिजिट्स केल्या, काही संतांचा आशीर्वाद लाभला आणि मग म्हणतात ना, एकदा समुद्रामध्ये डुबकी लावली की आपोआप तुम्हाला पोहायला शिकतो तुम्ही. बरोबर. तर हळूहळू चॅलेंजेस येत गेले. आपल्याला स्टडी नव्हती, काही गोमातेने शिकवलं आपल्याला. ट्रायल अँड एरर करत गेलो. मिल्क डिलिव्हरी मी स्वतः केली. त्यावेळेस काही चॅलेंजेस आले, इमोशनल ब्रेकडाऊन झाला. आणि याच पिरियडमध्ये माझं जे बॅकबोन होतं आई, ते आईला साथ सोडावी लागली. तिथून मग हळूहळू आज इथपर्यंत आपण आलेलो आहे. सर ये जवानी है दिवानी नावाचा चित्रपट होता रणबीर कपूरचा. त्याच्यात त्याचे बाबा त्याला की तू तुझ्या मनाचं कर, तुझ्या पाठीमागे मी उभा आहे. त्याप्रमाणे आपले पिताश्री आपल्या पाठीमागे उभे होते. त्याने तुमच्या प्रत्येक संकल्पनेला खूप जबरदस्त मदत केलेली आहे. आईच्या जाण्यानंतर त्यांनी सगळं सांभाळून धरलं. तुम्हाला खूप छान पद्धतीने त्यांनी हे ग्रो करायला मदत केली. बाबांबद्दल काय सांगाल? बाबांबद्दल आता तुम्ही जे रेफरन्स दिला ये जवानी हे दिवानीचा, तीच रील ते मला व्हॉट्सॲपवरती एव्हरी मंथ किंवा 2 मंथ्सने पाठवतात. तोचा तोच सीन. खरं तर तुम्ही त्यांना विचारा. तोच म्हणजे जेव्हाही म्हणजे मी डाऊन फील करतो किंवा अपसेट असतो, आता शेवटी वडील ते वडील, त्यांना लगेच समजतं की बाबा आपला मुलगा लो फील करतो काहीतरी गडबड. आणि दर दुसऱ्या महिन्याला तुम्ही माझं चॅट हिस्ट्री बघा, ते व्हिडिओज असतीलच त्यांचे. बेटा जा जिले आपली जिंदगी, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि लो जेव्हा फील करत असतो तेव्हा तेच स्ट्रेंथ असते की बाबा कोई तो है अपने पीछे. म्हणजे मी शब्दात सांगू नाही शकणार की त्यांचा काय इम्पॉर्टन्स आहे माझ्या लाईफमध्ये. आणि शेवटी म्हणतात ना ममाज बॉय, होता मी ममाज बॉय, पण आई गेल्यानंतर डॅडीज बॉय बनला. तर 28 एकरचा हा समृद्ध परिसर आहे. 28 एकर कशाला म्हणतात? तर इथे सर फक्त गोवंश पालनाबरोबर शेती पण होते आहे, पण ती सस्टेनेबल होते, शाश्वत पद्धतीने होते आहे. इथे बाकी बऱ्याच गोष्टी आहेत सर, याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा सर, फक्त आता
आपला जो क्लायमॅटिकल कंडिशन्स आहेत किंवा जो आपला सराउंडिंग आहे, तर नुसतं गोपालन किंवा 100 ते पुरेसं नाही आहे किंवा सस्टेनेबल नाही आहे. जर आपल्याला सस्टेन करायचं असेल, गायी पाळून त्यांचा खर्च जर काढायचा असेल, तर आपल्याला त्याला काही ना काही साथ जोड द्यावीच लागेल. तर त्याच्यासाठी आपण शेतीमध्ये काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स ग्रो करत आहे आणि प्लस या गायींचा खर्च निघावा म्हणूनच ही आपली टुरिझमची संकल्पना आली आहे. आणि त्यातल्या त्यात आपण हाच मेसेज देतो आहे की बाबा तुम्ही जे व्हिजिट करता आहे, तुम्ही जे काही चार्जेस आम्हाला देत आहे, तुमचे 1 पण 2 काज होत आहे, तुमचं एन्जॉयमेंट होतोय, तुम्हाला एक चांगली प्लेस बघायला मिळते, प्लस तुमच्याकडून गोसेवा होत आहे चांगल्या कॉस्टसाठी. म्हणजे तुम्ही इथे आले आहे तर तुमचे 2 पर्पज फुलफिल होत आहे. कळत न कळत तुम्ही गोसेवेला तुमचं योगदान देत आहात. बरोबर. आणि ती एक मलाही समाधान आहे, सॅटिस्फॅक्शन आहे की बा मी एवढ्या लोकांना जोडू शकत आहे. इन शॉर्ट, जो पण इथे व्हिजिट करतोय तो आपल्याशी जुळत आहे असं मी ग्राह्य धरत आहे. कळत न कळत सेवा होतच आहे. कारण की शेवटी जो काही आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतोय तो कुठे ना कुठे गोसेवेतच लागत आहे. कारण की एवढ्या 200 गायी जेव्हा आपल्याला पालन करायचं आहे तर त्यामागचा खर्चही तेवढाच आहे. तर ते इथूनच रन होतं. सर, आणि इथल्या सेल्फी पॉईंटची चर्चा आहे युवकांमध्ये. म्हणजे जळगावमधले युवक युवती शनिवार रविवारकडे इथेच फोटोजसाठी आणि रील्ससाठी येत असतात. हे तशा पद्धतीने पण डेव्हलप झाले. हे कसं सुचलं? हे सर, मी तुम्हाला खोटं नाही सांगणार. मला हळूहळू मास्टर प्लॅन काहीच नाही आहे. जसं जसं क्लिक होत गेला, आणि इंटरनेट हा खूप मोठा शिक्षक आहे आजच्या. म्हणजे मी कुठेही ट्रॅव्हलिंगला जातो, म्हणजे मी इवन दुबईला जरी गेला, अबुधाबीला, तिथून मी नंदग्राममध्ये काय रेफरन्स घेता येईल, तर मला 24 घंटे बिझनेसमॅनच्या डोक्यात तेच असतं. बरोबर. की इथून आपण आपल्या प्रॉपर्टीमध्ये काय डेव्हलप करू, इथून काय घेऊ शकता. तर मग हे सेल्फी पॉईंट्स क्रिएशन कल्पना येत राहतात. बरोबर. आणि मग त्याच्यातूनच लोकांना आवडतं ते. त्याच्याबद्दल आपल्याला समाधान आहे की बाबा बरोबर आपण जे क्रिएट करतोय लोकांना आवडतं. आणि वॉटर पार्क बद्दल काय सांगा? असंही जळगाव हे उष्ण हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या मागची खूप बॅक स्टोरी अशी आहे सर, की सुरुवातीला जेव्हा आपण गायी आणल्या तर लोक, आता आपण 80 रुपये लिटर त्यावेळेस, म्हणजे जळगाव जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट होती 80 रुपये लिटर दूध. तर लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं या दुधासाठी, तर आपण त्यांना बोललो की तुम्ही एकदा इथे या आणि आमच्या गायींचं बघा आम्ही पालन कसं करतोय, त्यांचं दूध कसं निघतंय, आम्ही काचेच्या बॉटलमध्ये हायजीन मेंटेन करतो. लोक येत गेली, व्हिजिट करत गेली, मग ते टिफिन आणत गेली. मग आपण त्यांना चार्जेस लावायला सुरुवात केली. 50 रुपीज पर पर्सन. तुम्ही टिफिन वगैरे खाता, आता क्लीनलीनेस आहे, मेंटेनन्स, त्याच्यासाठी आपण चार्ज लावला. तरी लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स होता त्या गोष्टीला. मग हळूहळू आपल्याला असं वाटलं की याला, म्हणजे ही एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला की गोपालन सोबतच आपण पर्यटन मध्ये डेव्हलप करू शकतो. तर आपण गोकृषी पर्यटन मग रिसॉर्ट डेव्हलप केला आणि एक स्विमिंग पूल बनवला. तर त्या स्विमिंग पूलला इतका प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळाला. मग लोकांनी सुचवलं एक स्विमिंग पूल कमी पडतोय, तुम्ही काहीतरी अजून करा. मग तिथूनच वॉटर पार्कची संकल्पना उभी राहिली. म्हणजे फार विरोधाभास आहे की गोपालन, स्विमिंग पूल, वॉटर पार्क, सेल्फी पॉइंट, पण जेन्युइनली सगळे इंटरकनेक्टेड आहे. आणि सर, याच्यातून आपण किती लोकांना रोजगार देतो? आजच्या तारखेला जवळपास डायरेक्टली इनडायरेक्टली 40 ते 50 फॅमिलीला आपल्याला रोजगार इथे भेटला आहे. आणि सगळ्याचा सगळा रुरल एम्प्लॉयमेंट आहे, ग्रामीण रोजगार आहे. सगळे पोरं आपले याच गावाचे आहे, काही जवळपासच्या खेड्यांचे आहे, पण पूर्ण ग्रामीण रोजगार आपण 40 ते 50 परिवारांना देत आहोत नंदग्राम गोदामच्या थ्रू. क्या बात आहे. एक अत्यंत कौतुकाची गोष्टाची तुम्ही सांगितलं नाही, पण मी माहिती काढली आहे सर. जुलै महिन्यामध्ये सरांचं ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये भाषण होणार आहे, आणि ही आम्हा सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे सर. त्याचा विषय काय असणार आहे सर, आणि तुम्ही काय संबोधन देणार आहात? त्याचा विषय हाच असणार की बाबा आजची युवा पिढी रुरल एम्प्लॉयमेंट जनरेट करत आहे आणि रुरल एरियामध्ये जाऊन एखादी इंडस्ट्री डेव्हलप करत आहे. तर आजच्या युवा पिढीला काय मेसेज द्याल, प्लस रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि बिझनेस मॉडेल रिमोट एरियामध्ये, तर त्याच्यावरती आपल्याला थोडंसं एनलाइटन प्रकाश टाकायचा आहे. तोच त्याचा मेन टॉपिक आहे. सर, आता पुढे अजून काय काय नवीन नवीन गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत आपल्या गुरुग्राममध्ये? मी एक मोटो जो आहे तो नेहमीच फॉलो करतो, थांबला तो संपला. मला कधीही थांबायचं नाही की बाबा बस आता इथे पुष्कळ झालं.
स्टार्टिंगला गोशाळा होती, नंतर कृषी पर्यटन झालं, मग वॉटर पार्क झाला, अजून पुढे काही थीम पार्क्स वगैरे डेव्हलप करायचं. आणि 2 वर्षांनी काय होईल हे मला माहिती नाही. फक्त मला एवढं माहिती, थांबायचं नाहीये, काहीतरी करायचं आहे बस. आपण सुरुवात बाबांच्याच बोलण्यावरून केली होती सर. बाबा तुम्हाला रील पाठवतात आणि सांगतात की जीले आपली जिंदगी. बरोबर. बाबांना तुम्ही काय सांगाल? तुमचे काय प्लॅन्स आहेत? बाबांना तुम्ही काय सांगाल? बाबांना सांगायची काहीच गरज नाही. म्हणजे जे माझ्या मनात असतं ते त्यांच्या तोंडावर पहिलेच येऊन जातं की कर. आणि मला म्हणजे फार प्राऊड होतो या की बाबा आपण आपल्या वडिलांसाठी, म्हणजे त्यांच्या डोळ्यात चमक आली आपल्यामुळे. पण बाबांना पण त्या गोष्टीचं कौतुक आहे सर. आणि त्यांनाही माहिती आहे की त्यांचा मुलगा काहीतरी भव्य दिव्य नक्कीच करणार. 32 वयामध्ये एवढी मोठी अचीवमेंट आहे. तर अभी तो सर पूरी फिल्म बाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. जळगावची शान बनलेलं नंदग्रामचं हे वॉटर पार्क भव्य दिव्य तर आहे आणि खूप छान डेव्हलप्ड आहे. आणि हे वॉटर पार्क ॲक्च्युली नंदग्रामचं एक इंजिन सुद्धा आहे. म्हणजे यातून जो रेव्हेन्यू येतो आहे त्यातून आपण गायींचं पालन पोषण करतो, त्यांची काळजी घेतो आहोत. मी म्हटलं ना, सरांनी सुरुवातीला सांगितलं की काही चॉकलेट्स द्यावे लागतात तरुणाला इकडे आणण्यासाठी. त्यातलं हे चॉकलेट, जळगावचं फेमस चॉकलेट. सर, याच्या रेव्हेन्यू जनरेशन बद्दल तुम्ही काय सांगाल? ही संकल्पना आणि हे एस्टॅब्लिश करणं, ही थीम, हे सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याचं रेव्हेन्यू जनरेशन म्हटलं म्हणजे गोसेवेमध्ये वॉटर पार्कचा हा सिंहाचा वाटा म्हणणार आपण. म्हणजे तुम्ही असं समजा की गोपालन हा आपल्या वॉटर पार्कमध्ये जे लोक येत आहे, इथून जो रेव्हेन्यू जनरेट होतो तो पूर्णचा पूर्ण आपल्या गोसेवेमध्ये जातो आहे. कारण की गोपालन नक्कीच आपण इन्स्पायर करताय लोकांना गोपालन करा, पण शेवटी सस्टेनेबिलिटी पण आपल्याला बघायची आहे. बरोबर. म्हणूनच आपण आता प्रत्येक व्यक्तीला गोसेवा करणं किंवा गाई पाळणं शक्य नाही, पॉसिबलच नाही. पण आपण जो एक मेसेज घेऊन जात आहे लोकांपर्यंत, जो आपला कॉज आहे, त्या कॉजला जरी तुम्ही हेल्प केली तरी तुमच्याकडनं गोसेवा असतो. आता मी म्हणेल लोकांना असं वाटेल काय म्हणतोय हा, पण तुम्ही वॉटर पार्कमध्ये इथे नंदग्राममध्ये एन्जॉय करायला येत आहे तरी ही गोसेवा आहे, हे मी तुम्हाला इथे आल्यावर पटवून देईल. करेक्ट. म्हणजे लोकांना असं ऑड वाटेल की वॉटर पार्क मध्ये गेल्याने गोसेवा कशी होते नंदग्राममध्ये. आणि तुम्ही फक्त या इथे, तुम्हाला इथे फॅन्टॅस्टिक फूड पण खायला मिळणार आहे. मी दुपारचं जेवण केलं, इथली शेवभाजी, पनीरची भाजी अप्रतिम होती. सर, हे फूडचं पण जे काय कॉन्सेप्ट किंवा चॉकलेट, हे कसं डोक्यात आलं? फूडचं असं आहे की आता बघा, लोक इथे व्हिजिट करायला येतील, दिवसभर खेळतील, करेक्ट, एन्जॉय करतील, मग त्यांना जेवणही लागेल. बरोबर. आता गोपालन करताय, आपली संस्कृती आपण लोकांना, म्हणजे आपलं बॅक टू बेसिक, तर आपण शाकाहारलाही फॉलो करताय. आपल्या इथे शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण तुम्हाला मिळेल. त्यातल्या त्यात मग लोकांना इथे आल्यावर जेवण पाहिजे, तर आपल्या खानदेशचं जे जेवण आहे, शेवभाजी, भरीत, वांग्याची भाजी, ही फेमस आहे. तीच आपण इथे लोकांना, आता आपल्याकडची काही मंडळी मुंबई पुण्यालाही आहे, बरोबर, तर ते जेव्हा इथे येतात तर तेव्हा त्यांना आपलं जे नेटिव्ह फूड म्हणतात त्यांचं एक आनंद त्यांना घेता यावा म्हणून आपण इथे खानदेशी जेवण देत आहोत लोकांना. आणि त्यातल्या त्यात आमचे वाल्मिक बुवा आहे, जे फार टेस्टी, जे तुम्ही टेस्ट केलं, फार टेस्टी असं जेवण बनवतात. म्हणजे बिलकुल घरचं जेवण. आणि लोकांना सॅटिस्फॅक्शन हेच आपलं प्रायमरी मुख्य उद्देश आहे. पण सर, जेव्हा हा वॉटर पार्क तुम्ही सुरू केला तेव्हा लोकांच्या रिॲक्शन्स काय होत्या सुरुवातीला? लोकांना बघा, आता आपला जळगाव जिल्हा तसं म्हणायला गेलं तर पर्यटन क्षेत्रात फार ड्राय एरिया आहे. करेक्ट. म्हणजे बोलायला गेलं तर म्हणजे अजंता एलोरा जे केव्ज आहेत ते पण खानदेशच्या बाहेरच आहे, मराठवाड्यात आहे, औरंगाबाद. आणि इथल्या लोकांना जायचं म्हणजे एक शेगाव होता आमच्या गजानन महाराज, माऊली किंवा अजंता एलोरा. तर मग एक होती की बाबा ती उणीव काढायची होती, आपल्याला भर काढायची होती की काहीतरी आपण जिल्हावाशांसाठी केलं पाहिजे. बरोबर. म्हणून यातूनच आपण पर्यटनची संकल्पना आणली, गो पर्यटन प्लस वॉटर पार्क. जळगाव जिल्ह्यातील हा पहिला आपला गो कृषी पर्यटन आणि वॉटर पार्क आहे. रिस्पॉन्सही दणक्यात मिळाला, कारण की लोकांनी असा काही प्रोजेक्ट बघितला नव्हता. आणि बघायला गेलं तर इथले लोक मुंबई पुण्याला किंवा शिर्डीला जायचे, तर त्यांना जवळच्या जवळ, आता बाबा घरी गेस्ट आले तर त्यांना न्यायचं कुठे, ही खूप मोठी फजियत होती लोकांना. तर आता लोकही मला म्हणतात की बाबा खूप चांगलं केलं तुम्ही, आमच्या घरच्यांना कोणी गेस्ट आलं तर त्यांना न्यायचं कुठे.
तर हे ऐकून पण एक समाधान वाटतं की बाबा काहीतरी आपण केलंय. बरोबर. पण सगळं इक्विपमेंटचा मेंटेनन्स आहे किंवा पाणी मुख्य घटक आहे, ते पण हायजीन ठेवलं गेलं पाहिजे तिथे. हे सगळं कसं मेंटेन करतात? वॉटर पार्कचा बॅकबोन म्हणजे पाणी. त्या पाण्याला क्रिस्टल क्लिअर ठेवणं, त्याच्यासाठीची मशक्कत खूप आहे आता. बरोबर. म्हणजे त्याला तुम्हाला फिल्टर्ड करावं लागतं. नंतर त्याच्यामधले जे डस्ट पार्टिकल असतात त्याला सक्शन करावं लागतं. बरोबर. त्याच्यानंतर त्याला क्लोरीन, कारण की त्याचे जे डिसइन्फेक्टंट म्हणतात आपण, पाण्याला नीट अँड क्लीन आणि हायजिनिक ठेवायला क्लोरीन टाकावा लागतो. तर हे सगळं मला शक्य नाही. शेवटी मी फक्त तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतोय. बरोबर. पिक्चर के पीछे पूरा नंदग्राम परिवार काम कर रहा है. माझी जी 35-40 पोरांची टीम आहे त्यांची मला पूर्ण साथ आहे. ते नाही तर मी नाही. जे काही आहे ते आहे. आता तुम्हाला मी दिसतोय. बरोबर. पण नंदग्रामला उभं करण्यात किंवा याला रन करण्यात ते जे 35-40 मुलांचा सिंहाचा वाटा आहे. बरोबर. तोच म्हणजे तेच माझे साथ देत आहे आणि तेच मला मोटिवेट करत आहे. सर, बाबांच्या बद्दल तुम्ही बोललात, पण असा की पर्सन पण इकडे आहे की ज्यांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला, बारीक बारीक क्लुप्त्या पण समजावून सांगितल्या आणि ते आता सुद्धा खूप डेडिकेशन तुमच्या बरोबर आहे. त्यांचं नाव काय सर आणि त्यांनी कशी मदत केली? ते म्हणजे आम्ही पुफाजी म्हणतात त्यांना, आत्यांचे मिस्टर. त्यांचा ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडच होता. ते राहायला अमरावतीला होते. शेवटी मग नंदग्राम आपण सुरू केला आहे. त्यांचा ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड होता. त्यांनी मला म्हटलं की बाबा मी येतो, मी तुला गाईड करतो. आणि शेवटी आता तेच मेंटॉर आहे. बाबा तर आहेत, बाबांचा मॉरल किंवा फायनान्शियल सपोर्ट आहे, पण मेंटरशिप म्हटलं म्हणजे ते पोपाजींनी मला फार म्हणतात ना, एक मोठ्याची साथ हवी आपल्याला. बरोबर. म्हणजे आपण कुठे चुकताय तर ते आपल्याला पकडायला हवे. बरोबर. ते म्हणजे ते पोपाजी आहे. अशा एका छान संध्याकाळी इतकं निवांत बसून आपल्याच वॉटर पार्क मध्ये चहा घेणं हा खरं तर सुकूनवाला पल आहे. पण या आमच्या अभिलाषजींना हे पल इतक्या सहजासहजी मिळत नाहीत. त्यांना इतकं काम करावं लागतं, पण हे अफाट आहे. यांच्याकडून दैवी शक्ती काम करून घेते. मी त्यांना विचारलं की सर, हा निळा रंग तुम्ही थीमचा का बरं आहे, सगळ्यांचे गणवेश निळे का बरं आहेत? त्यांनी मला उत्तर दिलं की जळगावच्या पाणी प्रश्नावर त्यांना काम करायचं आहे. सर, काय सांगाल त्याच्याबद्दल? आता आपला जळगावमध्ये हा पाणी प्रश्न फार मोठा आहे. खरं तर दुष्काळी प्रदेश म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आपल्या जळगावमधली पाण्याची टंचाई भरून काढावी आपण, म्हणून आम्ही ग्राउंड वॉटर रिचार्जवरती काम करत आहोत. आणि सरकारच्या भरपूर काही योजना आहेत ते आपल्या जिल्हावासियांपर्यंत पोहोचवण्याचा, आणि प्लस इथे एक रोजगार निर्मितीचा म्हणजे हा प्रमुख उद्देश आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत. जेणेकरून आपल्या जळगावची जी तरुण पिढी आहे त्यांना एम्प्लॉयमेंटसाठी मुंबई, पुणे किंवा नाशिकला न धावता इथेच आपण जिल्हावासियांसाठी काही ना काही करू. आणि एक अभिलाष आहे, असे 10 अभिलाष अजून जिल्ह्यात उभे राहावे, हेच माझी इच्छा आहे. क्या बात आहे सर, खूपच छान. सर, नंदग्रामचा जो इम्पॅक्ट जळगावच्या समाजावर झालेला आहे त्याच्यात तुम्ही काय रिॲक्शन्स ऐकलेले आहेत? काय परिणाम झालाय नंदग्रामच्या असण्याचा जळगावच्या एकंदर सामाजिकतेवर? एक फनी रिॲक्शन आहे जो ऑलमोस्ट 60 to 70% लोक देतात, जे नंदग्राममध्ये येतात आणि बघतात आणि मग माझ्याकडे किंवा कोणालाही विचारतात की बाबा हे कोणाचा प्रोजेक्ट आहे, आणि मग माझ्याकडे बघतात. मग त्यांचा एक क्वेश्चन मार्क असतो, हे होणार आहे? म्हणजे असं वाटतं की मी काय रिॲक्ट करू. म्हणजे लोकांना असं वाटतं की बाबा इतका यंग मुलगा आहे आणि एवढं सगळं केलेलं आहे. एखाद्याला वाटतं की बाबा फॅमिली बिझनेस असेल, वडिलोपार्जित असेल, हा फक्त आलाय आणि सांभाळ. पण मग जेव्हा लोकांना माहिती पडतो की बाबा हा स्टार्टअप व्हेंचर याचा स्वतःचाच ब्रेन चाइल्ड आहे, मग ते एक हॅप्पीवाला शॉक असतो लोकांना. तर तो एक म्हणतात ना रिवॉर्ड आहे माझ्यासाठी तो. सर, ही 28 एकरची लँड आहे आणि आता सगळीकडे शूटिंगचं सर प्रमाण सुरू झालंय. आता आम्ही स्वार्थी लोक आहोत सर, तर मला विचारायचं की सपोज पुढे कधी काही जर इथे आम्हाला स्टुडिओ जर तुम्ही बांधून दिला, असं काय डोक्यात आहे? बिलकुल, नक्की. ते पाईपलाईन मध्येच आहे. आता तुम्ही विषय काढलाय आणि तुम्ही बोलले स्वार्थी. तुम्ही स्वार्थी नाही, उलट हा तुम्ही मला एक काय म्हणता रिवॉर्ड देताय, मोटिवेट करताय तुम्ही. आपलं आहे पाईपलाईन मध्ये.
आणि प्री वेडिंग शूट्स आपल्याकडे सध्या होतात आहे. अजून याला आपल्याला एक पाऊल पुढे घेऊन जायचं आहे आणि तुमच्यासारखे अभिनेते स्टार आमच्याकडे यावं. अरे सर नक्की. आणि एखादा गाणं की शूट करावा, अल्बम शूट करावा किंवा एखादा सीन तुम्हाला जर असेल रुरल एरियाचा, वा वा वा, आम्ही नक्कीच वाट बघणार आहोत. क्या बात आहे सर. आईच्या मायेमुळं वाढलेलं आणि तिच्या आशीर्वादाच्या छायेमुळे विस्तारलेलं हे 28 एकरातलं नंदग्राम आणि त्याच्यातला हा रेखावन नावाचा विभाग. आई रेखा यांच्या स्मृतीसाठी हा विभाग इथे डेव्हलप केला गेला. खरं तर हा विभाग नाही आहे, हे कंपार्टमेंट नाही आहे, हे नंदग्रामचं हृदय आहे. आणि आई जी सगळ्यांच्याच आयुष्याचा एक खूप ऊर्जेचा कोपरा असतो, मायाचा कोपरा असतो. त्या आईचे आशीर्वाद, आई रेखाचे आशीर्वाद या नंदग्राममध्ये इथेच वास करून आहेत आणि ते प्रत्येकाला लाभत आहेत. त्यामुळे गोमाता आणि माझी माता हे सूत्र तरुणाईच्या मनामध्ये रुजवण्याचं कामच नंदग्रामच्या माध्यमातून होतं आहे. त्यामुळे कुटुंबाची जी नाळ तुटत चाललेली आहे या स्पीडमुळे, या विकासामुळे, ते सगळं एकत्र आणण्याचं कामही नकळत नंदग्रामच्याकडून होतं आहे. मी मगाशी तुम्हाला विचारलं होतं की बाबांना तुम्ही काय सांगाल. आता आई इथेच आहे, आई बघते, तिच्या आशीर्वादामुळे हे सगळं वाढलंय, फुलतंय. आईला तुम्ही काय सांगाल. खरं तर फार म्हणजे शब्द नाही आहे माझ्याकडे सगळं सांगायला. कारण की जिच्या सानिध्यात आपण बसलो आहोत ती फार खुश व्हायची. म्हणजे अगदी वडिलांचा स्वभाव आपल्याला माहिती असतो. आपले वडील जरी 90% आले तरी त्यांना असं वाटतं की ते 10% का बरं नाही आले. आणि आई छोट्याच्या छोट्या आपल्या ज्या यश असतो त्याच्यामध्ये फार खुश व्हायची आणि तशीच ती होती. म्हणजे मी फार काही एक छोटंसं क्षुल्लक गोष्ट जरी केली तर नाही, माझा अभिलाष म्हणजे ती तिच्या माहेरी माझी फार तारीफ करायची. आणि आज तीच खंत वाटते की एवढं सगळं जे आपण केलं आहे ते बघायला तीच नाही आहे. आणि जेव्हा ही जर्नी आपली सुरू होती नंदग्रामची, त्याच पिरियडमध्ये म्हणजे तशी ती आहे पाठीची, पण फिजिकली तिचा साथ सुटला. आणि म्हणूनच मला एक असं होतं की तिचं काहीतरी आपल्याला प्रेझेन्स दाखवायचं आहे नंदग्राममध्ये. म्हणूनच एक रेखावन म्हणून ही एक जागा आपण डेडिकेट केली आहे आईसाठी. आणि तिचा आशीर्वाद तर नेहमी राहीलच. आणि ती वरतून जे बघत आहे ते मी हेच सांगेल की बघ मम्मी, करून दाखवलं मी. तुमची जेव्हा आईशी शेवटची भेट झाली होती, काय म्हणणं होतं आईचं. आईची तब्येत अचानकच खराब झाली. तेव्हा आईला म्हणजे औरंगाबादला न्यावं लागलं. तेव्हा ती मला म्हणाली, डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की बाबा यांना पुढे हलवावं लागेल मोठ्या हॉस्पिटलमध्ये, तेव्हा ती म्हणाली तू पण चाल सोबत. म्हणजे तिच्या मनात तो एक कॉन्फिडन्स होता की हा सोबत राहील माझ्या, तर माझी विल पॉवर वाढेल. मला फक्त तोच सेंटेन्स आठवतो की तू पण चाल माझ्यासोबत. आणि अक्षरशः मला नाईटमेअर्स येतात ते सगळ्या गोष्टी, म्हणजे विचलित होतं मन. पण परत मी म्हणेल की बाबांनी आई आणि वडिलांचं दोघांचं रोल फार चांगल्या प्रकारे निभावलं. म्हणजे आपण म्हणतात ना, वडील एक नारळासारखं असतो, वरतून कडक असतो, पण ते माझ्यासाठी एकदम सॉफ्ट नारळ झाले. त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण कडकपणा सोडला. तुमचे आदर्श कोण आहेत. आदर्श आई आणि बाबाच आहे. आणि मी प्रत्येक युवा पिढीला तेच सांगेल की म्हणजे तुम्ही ऑफेंड नका घेऊ, पण आजचे जे युवा पिढी ते ठीक आहे, हिरो हिरोईन स्पोर्ट्स पर्सनला तुम्ही तुमचं रोल मॉडेल ठेवा, पण तुमच्या आयुष्याला जे घडवून आणतात, जे तुम्हाला लहानांपासून मोठं करतात, जे तुमचं बालपण तुमची तरुणाई घडवून आणतात, ते तुमचे आईबाबाच आहे. आणि तुम्ही आदर्श ठेवा, तुमचे रोल मॉडेल्स ठेवा, पण फर्स्ट पहिला जो तुमचा शिक्षक, गुरु, आदर्श, इन्स्पिरेशन्स जे काही आहे ते तुमचे आईबाबाच आहे. आणि आईचं काय महत्त्व आहे जीवनात ते मला विचारा. ते म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी.
तर ज्यांच्याकडे आई आहे त्यांनी तिचं इम्पॉर्टन्स समजून तिची काळजी घ्या, तिच्याजवळ जा, बसा, आईला वेळ द्या. कारण की ज्यांना आई नाही आहे तुम्ही त्यांना विचारा आई काय आहे. हेच म्हणेल मी शेवटी. तुम्ही मगाशी सांगितलं की जळगाव मला पाणीदार करायचं आहे. तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या स्थानिक जागेचा विकास आणि त्या जागेच्या प्रतीची अटॅचमेंट, मातृभूमीबद्दलची अटॅचमेंट इतकी ठाई जाणवते. मग असं वाटत नाही का की या मातृभूमीसाठी आपण राजकारणामध्ये उतरावं आणि राजकारणाचं स्ट्रक्चर बदलून टाकावं? ज्या विकासाला इतके दिवस जळगाव हे पारखं झालेलं आहे तो विकास खऱ्या अर्थाने साजा विकास इथे घडवून आणावा असं वाटत नाही का तुम्हाला? सर, राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये मी जास्त विश्वास ठेवतो. राजकारण करण्यापेक्षा समाजकारण जर केलं आपण समाजाचे ऋणी आहोत. या जिल्हावासियांसाठी जर आपण आपल्या जिल्ह्यात जन्म घेतला तर आपण जिल्हावासियांसाठी काहीतरी देणे आहोत. तर ते आपण सामाजिक कार्य करून आपल्या गोष्टीतून लोकांना प्रेरणा देऊन पण करू शकतो. जरुरी नाही आहे की प्रत्येकाने राजकारणातच जायला हवं. राजकारणातही ज्यांना आवड आहे ते जाऊ शकतात. मी त्यांना कोणाला डिमोटिवेट नाही करणार. पण मी समाजकारणामध्ये जास्त विश्वास ठेवतो राजकारणापेक्षा. आता जे सध्या सोशल मीडियाचं फॅड खूप वाढलेलं आहे, एका अर्थाने चांगलं पण येते की ज्याच्यामुळे जग फार जवळ आलेलं आहे, एका क्लिकवरती जग आलेलं आहे. पण त्याच्यामुळे सर अनेक व्यक्तिगत आयुष्यातले प्रॉब्लेम्स उभे राहिलेले आहेत. तर या अशा पिढीमधले तुम्ही आहात आणि तरीही तुम्ही नंदग्राम सारखं समाज उपयोगी मॉडेल उभं करून दाखवलेलं आहे आणि ते हिलिंगचं सेंटर पण आहे. तुम्ही संस्कृती पण जपलेली आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावरती बोललंच पाहिजे. काय सांगाल अशा तरुणाईला की जे या सोशल मीडियाच्या वेडामुळे ज्यांना विश्रांतीच घेता येत नाही, ज्यांना पॉझच घेता येत नाही आहे, एक ते आणि तुम्ही दुसरे, ही सगळी जी काय सांगड आहे, तुम्ही काय सांगाल अशा सगळ्या युवा पिढीला? मी हे सांगेल की बाबा सोशल मीडिया आपण सोडू शकत नाही. ते अगदी खरं आहे. मी हेही नाही सांगणार की तुम्ही सोशल मीडिया वापरूच नका. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा नवीन इंटरनेट आलं होतं. त्यावेळेस आम्हाला डिबेटसाठी पॉईंट द्यायचे, इंटरनेट श्राप की वरदान. तसंच मी सांगेल सोशल मीडिया श्राप की वरदान. हे आपल्याकडे म्हणजे हे आपल्यावर आहे की याला आपण श्राप समजायचं की वरदान समजायचं. सोशल मीडियाचा तुम्ही वापर करा, त्याला वरदान समजा. सोशल मीडियातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं आहे. त्याच्यातनं आपल्याला पुढे कसं जाता येईल, आपल्या लाईफचे मोटोज जे काही आपण ठरवलेले असतील त्याच्यातून आपल्याला काय काय अचीव करता येईल, गोल्स कसे आपण पोचू शकतो, भरपूर काही. मी पण नंदग्रामच्या सक्सेस होण्यामागे सोशल मीडियाचा भरपूर काही रोल आहे. तर हे आपल्यावरती आहे की आपण सोशल मीडियाकडनं काय घेता येईल आपल्याला. प्लस मी हेही सांगेल की ते तुम्ही शिकत आहात पण सोशल मीडियापासून ब्रेक घेणंही गरजेचं आहे. जसं आपण उपवास करतात आषाढी एकादशीला किंवा कार्तिकी एकादशीला, तसंच सोशल मीडियाचाही उपवास जरुरी आहे आपल्या मेंटल हेल्थसाठी. म्हणजे आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी तो उपवास ठेवायला पाहिजे. क्या बात आहे सर. तरुणाईबद्दल बोलून झालं, नंदग्रामबद्दल बोलून झालं, बाबांच्या बद्दल, आईबद्दल बोलून झालं, पण जी तुमची शक्ती स्वरूप आहे, जी आज तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, त्या तुमच्या सौभाग्यवती, तुमची छोटी कन्या, जिनका बहुत बड़ा योगदान है सर आपके जर्नी में, उनके बारे में आप क्या बताएंगे? तिच्याबद्दल एकच बोलेल की आई गेल्यानंतर जे एक इमोशनल स्ट्रेंथ दिली आहे. कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये तिच्या लाईफ पार्टनरचा फार इम्पॉर्टंट रोल असतो. एक स्त्री आपल्याला घडवते आणि तिचा जर साथ नसला तर आपला इमोशनल ब्रेकडाऊन होऊन नक्कीच आपण मोटिवेटेड किंवा फोकस राहू शकत नाही. तर तिने मला फार साथ दिली या पिरियडमध्ये आणि प्रत्येक वेळेस खंबीरपणे माझ्यासोबत उभं राहिली आणि माझ्या लाईफचं फार प्रेशियस गिफ्ट तिने मला दिलं आहे, जी माझी डॉटर आहे. म्हणजे फार मेमोरेबल म्हणा किंवा प्रेशियस, त्याच्यापेक्षा मूल्यवान मला काहीच नाही आहे. जे कन्यारत्न मला प्राप्त झाले ते गिफ्ट तिने मला दिलं आहे, त्याच्यापेक्षा मोठा गिफ्ट होऊच शकत नाही. तर तिच्याबद्दल मी जितकं बोलू तितकं कमीच आहे. किती छान सर. आणि हे सगळं जे काय आहे ना सर, हे तुमच्या कुटुंबाकडून आलेलं आहे आणि तुमचं कुटुंब हे त्या योगी परंपरेमधलं, संत परंपरेला पाळणारं, भारतीय संस्कृतीला प्रतिकात्मक स्वरूपात सादर करणारं आहे. ते आपल्या मुळाकडे, हिंदू संस्कृतीच्या मुळाकडे घेऊन जाणारं आहे. तर मला असं वाटतं की व्हिजिटिंग नंदग्राम म्हणजे
व्हिजिटिंग युअर कल्चर. तुमच्या अस्तित्वाकडे जायचा प्रवास म्हणजे नंदग्राम आहे सर. आणि त्यासाठी भगवंताने तुम्हाला निवडलेलं आहे. यू आर चोजन वन. आणि तुमच्या हातून वर्ष 32 मध्ये इतकं अफाट कार्य होतंय. म्हणजे 39 साली विवेकानंदांनी देह ठेवला असतो, पण त्यांनी जगभरामध्ये कीर्ती केलेली होती. तुमचा विवेक आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा इतका शाश्वत आहे की नंदग्रामच्या माध्यमातून ही जी आपल्या भारताची, आपल्या संस्कृतीची, आपल्या गोमातेची ध्वजा जी आहे त्रिभुवनामध्ये फडकून राहणार आणि राहणार. त्यासाठी तुम्ही बनलेले आहात, त्यासाठी नंदग्राम आहे. तुमच्या या सगळ्या नंदग्राम परिवाराचा आता आम्ही पण भाग आहोत. आपल्या सगळ्यांच्या जर्नीला खूप खूप शुभेच्छा. असेच पुढे होत राहा सर, पुढे जात राहा आणि अनेकांना इन्स्पायर करत जा. हीच आई चरणी, भगवंता चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.